बिग बॉस 18च्या घरामध्ये आज वीकेंड वॉरमध्ये काय होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सलमान खान बिग बॉसच्या घरात पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे घरातील सदस्यांना की तुम्ही जीन्स कोण कोण वापरतात. तर सगळ्यांनी म्हणतात की सगळेच जण वापरतात. मग तेव्हा करणवीरला सांगतात की एक जीन्स घेऊन या आतून. मग तो करणवीर जातो आणि एक जीन्सची पॅन्ट घेऊन येतो. घेऊन आल्याच्या नंतर मग सलमान खान म्हणतात ही पॅन्ट अविनाशला द्या. मग अविनाशला पॅन्ट दिल्यावर सलमान खान सांगतात याला फाड म्हणतात. मग ते त्याला काही फाडता येत नाही. मग ती जमत नाही. मग तो म्हणतो फाटत नाही. मग नंतर सलमान खान म्हणतो की दिग्विजयला द्या पॅन्ट देऊन. दिग्विजयला ती पॅन्ट दिली जाते आणि दिग्विजयला सांगितलं जातं की ही जीन्सची पॅन्ट जी आहे ना ती तू फाड. मग तोही प्रयत्न करतो पण काही फाटत नाही आहे. मग पण कुणालाही याचा अर्थ समजलेला नसतो. सगळेजण म्हणजे शांत झालेले असतात. दोघांनाही ती पॅन्ट फाटलेली नसते. तेव्हा मग सलमान खान म्हणतात की आठवतं का काय बोलल्या तुम्ही दोघं आणि भांडणामध्ये काय काय बोलत होत्या. आणि दिग्विजयला म्हणतात तू किती जणांना बाहेर फाडलास. तर दिग्विजय म्हणतो नाही म्हणतो. मग तू म्हणत होतास ना की मी बाहेर आजा फाड दूंगा असं म्हणत होतास ना. तर मग तुला साधी जीन्सची पॅन्ट फाडता येत नाही. तू काय करणार आहेस असं म्हणतो. आणि अविनाशलाही थोडं बहुत फटकारतो म्हणजे सलमान खान. आणि त्यानंतर सलमान खान त्या दोघांनाही म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की म्हणजे तुम्ही इथं कशाला आलेले आहेत. अविनाशला विचारतात तू कुठं आलेला आहेस, तू इथं कशाला आलेला आहेस असं विचारतात. आणि दिग्विजयला पण तसंच विचारतात तू इथं कशासाठी आलास वगैरे प्रश्न विचारून त्याला म्हणजे ते दोघांची जी भांडणं झाले होते त्याच्याविषयी ते बोलायला लागलेलं आहे. तेव्हा सलमान खान या दोघांनाही म्हणतो तुम्ही जे करता जे बोलता ते योग्य तर नाहीच आहे. पण तुम्ही जर बाहेर गेला ना तर तुम्हाला एखादा छोटा मुलगाच तुम्हाला म्हणजे बनवून निघून जाईल. तुम्ही असली भाषा करताय तुम्ही. आणि जी गोष्ट तुम्हाला जमत नाही त्या गोष्टी करताय का. इथे काय भांडण्यासाठी आहात का असं वगैरे सलमान खान म्हणजे त्या दोघांना म्हणतो. आणि तेव्हा मग ते दोघं थोडेसे शांत होतात आणि इथं आम्ही बिग बॉसमध्ये आलेले आहोत हे मान्य करतात. आता पाहू हे पुढं सुधारतात का.